साहेब आमची सगळ्यांची ट्रॉफिक तुम्ही उद्या एकदा पोरगी ज्यावेळेस उडाली शेंदेव मंदिरच्या महाराजातली उडाल्यानंतर त्यावेळेस शिवाजीनगरच्या साहेबांनी फक्त आश्वासन देऊन गेले काय म्हणून आम्ही इथं गतिरोधक करून देत आहोत. आतापर्यंत काय नाही, असे छोटे मोठे ऍक्सिडेंट दिवसातून 10 वेळेस होतात. पण रात्री आमच्या पोटची आक्रमण का माझी बहीण गेली रात्री 5 वर्षाच्या लेकराला 17 टाके पडल्यात. जिम्मेदार कोण आहे त्याला? किती वेळेस ट्रॅफिक वाले भेटतात कुठं? फक्त पैसे काढायला, फक्त पैसे काढायला. पण सिग्नलला कोण धाबत नाही. संध्याकाळी राजू चौक फुल होते, नाईक चौक फुल होते, कन्नीर चौक फुल होते, कवा नका फुल होते. पण त्यावेळेस कुठला ट्रॅफिक वाला थांबत नाही. आमच्या चौकाला तिकडून इकडं 5 गतिरोधक, इकडून इकडं 5 गतिरोधक. आज आमच्या पोरगी गेली आहे तेव्हा इथं दुखतंय आमच्या, तेव्हा आम्ही बिचकलाव सगळ्यात. शासनाला आपण निवेदन दिले. निवेदनावर होत नसल्यामुळे ते उपोषण सुद्धा केलं. 3 दिवस उपोषण केलं तरी सुद्धा प्रशासन दखल घेत नाही. आज काय केलं? काल रात्री इथे एक ऍक्सिडेंट झाला ना, आमच्या गल्लीतली आमची भगिनी मयत झाली. त्याच्यामुळं हा सर्व बंजारा समाज आणि आम्ही सर्व मिळून आज इथे हा रस्ता रोको केला. कारण प्रशासनानं काही दखल घ्यायला तयार नाही. प्रशासनाने आता आम्हाला सांगितले की आश्वासन दिले की आम्ही संध्याकाळपर्यंत किंवा उद्या जास्तीत जास्त उद्यापर्यंत इथं गतिरोधक बसू. जर ह्या 2-3 दिवसात गतिरोधक नाही बसवलं तर आम्ही 4 तारखेला आणखी रस्ता रोको करणार.